गुड मॉर्निंग दोस्तों, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, आज आलेले गावाला दुसरं पाणी भरायला। तर आता गावाला पाणी भरून झालेले 15 दिवस। आता या वाडीला पण कांदे लावलेले आता, आणि मला जायचं आहे वरती ढाप्याचं बारं बंद करायला। मी आता हे बारं बंद करतो, म्हणजे खालती पाणी निघाल। आता सकाळचे वाजलेले 9। आता ढापं बंद केलं, पाणी आपल्याला तिकडे निघालं। आता सुरू झाली ड्युटी आता। तर आता गावाला दुसरं पाणी। इकडे कांदे लावलेले बरं का, इकडे स्प्रिंकलरनं पाणी भरायचंय, हाताना नाही। ते बघा, बघितलं पाणी चालू झालं। आता अर्धा वाफा भरून गेला, इकडे बोलता बोलता अर्धा वाफा भरून गेला इकडे। जिथं ढाप्याचं पाणी पडत होतं तिथे त्याला फुटायला आलेलं आहे, म्हणून ते मी आता थोडं बंद करतो, म्हणजे मग पाणी फुटणार नाही। पाणी जर फुटलं तर इकडं तिकडं सगळं पाणी होत असतं, मग ते पाणी आता मला बंद करावं लागेल, आणि दुसऱ्याकडे जाण्यासाठी रस्ता करावा लागेल पाण्याला। आता दांड फोडावं लागेल पहिला, तर मग आता दांड फोडायचं काम चालू आहे आता। मोठा चिखलाचा गोळा घेतला का, पॅक 12 पॅक होत असतं। मग मी घेतला आता मोठा चिखलाचा गोळा आणि 12 केलं पॅक आता, म्हणजे पाणी आता दुसरीकडे कुठं फुटणार नाही, याची गॅरंटी कंप्लीट आता। तर ते पाण्यानं जे माती खसळू नये म्हणून मी त्या दांडाला चांगली निबार माती लावून दिली आणि गोणी पण लावली आहे, जेणेकरून दांड आता खसळणार नाही आता, म्हणजे मग भरपूर टाईम भेटतो मग मला। नाहीतर मग काय, दांड खसळला पळा रे, इकडं आलं रे पाणी, गेलं तिकडं रे, मग ते काय खास नाही, मग मजा नाही येत। असं पॅक केला का एकदम भारी बरं राहतं, परत दिवसभर टेन्शन घ्यायचं काम नाही। तर मित्रांनो, बारा कसं कळाक दिला का 12 परत फुटत नाही। हा, मी असं 12 देतो का परत ते 12 फुटत नाही शेवटपर्यंत। हाताला फोडलं तर असं 12 देतो कडाक। वाफा आता भरत आलेला आहे, होऊन तरी येऊ आता, वाफ्यापर्यंत जाऊ तर येतो आता, म्हणजे काय होईल दिसन तरी। हा, एक वाफा फुल भरला, आणि मी आता हा राहिलेला आहे 20-25 फूट वाफ्यात पाणी मस्त जातं। सगळं काही व्यवस्थित आहे आता, सगळं काही व्यवस्थित आहे। थोडं ऊन पडायला लागलं आता, चेहऱ्यावर ऊन पडला का पुढं दिसत नाही, असं सूर्य नेमका आता चेहऱ्यावर यायला लागलेला आहे आता। वाफा फुल भरला हो, बरं झाला फुटला नाही, वाफा फुटलाच असता आज। तर मित्रांनो, 12 वाजून 10 मिनिटं झालेली आता, आणि आता मला लागलेली भूक माझ्या पोटामध्ये कावळे गाळायला। मी चाललो आता डब्याकडे, आणि डबा घेऊन मी आता जेवण करणार, मस्तपैकी जेवण करायचं आहे आता। जेवायचा टाईम झाला, तर चला किंवा आपला डब्बा। तर आज डब्बा घेतो आणि मस्तपैकी जेवायला बसतो पाण्यात जवळ। आज इकडे पाणी चालू आहे आणि इकडं जेवण करायचं आहे आता। तर मित्रांनो, या जेवायला केलेली आज कांद्याची भाजी आणि
दिसतं का डब्बा? हे बा, जेवायला आणलेले आज कांद्याची भाजी आणि बाजरीची भाकरी. तर आज मग पटपट जेवण करून देतो. 2 वाफेला पाणी लावून दिलं. आता जेवण करतो. तर मित्रांनो, आत्ता जेवण झालं, मस्तपैकी पोटभर जेवण केलं आता. आणि आता 12 बदलवलं. आता भात राहिला इड एक वाफा आणि खालती आता 2 पाडगे. आता गेला 2रा 12 3रा 12 शेवटचा एक वाफा राहिलेला आहे. आता एक वाफा भरून झाला का खाली तिकडे लावून जावं. 1:30 वाजला असला आता. 1:30 वाजला आता. ते दिसतं का आता 12 गेलं आणि आता राहिलेला एक वाफा. आता एक वाफा झाला का मग झालं ही पाडगं झालं माझं. आता मग खालती जायचं भरायला. आता तर मित्रांनो, आता वाजले 3:30. तर अजून आपल्याला सुट्टीला लागेल 2-3 तास. 2 तास धरायचे अजून. तर आता वरती लावून पट्टा पुरा झाला. आता अर्धा पट्टा पुरा झाला. तर आता ही फक्त तिकडे आता 5-6 वाफे राहिले. ते भरले की मग आपली सुट्टीच भरा. मला ते भरायला एक शेवटचा वापर रेडी आहे. मग तिकडे जायचं आता. तर मित्रांनो, पाहता 4 कधी वाजले कळलंच नाही. वाजले ना राव 4. आता राहिले आपल्याकडे फक्त 2 तास. 2 तास आणि आपली सुट्टी. अरे तितरचा आवाज येतो. तितरचा आवाज येईना आता. आता लई तितर मोठे मग गागत होते. आता ते बंद झाले गागायचे नाही. तितरा झाले आवाज येत होता. तर मित्रांनो, पाहता 5 वाजले 5. अहो राहिले आपल्याकडे 1 तास. आता 1 तासानं आपली सुट्टी होईल. मस्त मजा करायची. वाजले 5. नाही वाजते काय आपले 3 वाफे राहिले. 1 2 3 एवढे 3 वाफे झाले का आपली सुट्टी. मग सकाळीच येणार आपण. हे बघितले का कशी तित्र आवाज देत्या. वेळ भरपूर तित्र आहे. तिकून एक गाव राहिले. इकडे एक समोर एक. चला जाऊया. यांचं काम चालू यांचं मला. चला मग मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान. बघ कशी आवाज देत आहे.